रक्षाबंधन निमित्त जळगावमध्ये खास सोन्या चांदीच्या दुकानात गर्दी पाहायला मिळते आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोन्या चांदीच्या भावात काहीशी घसरण झाली आहे, त्यामुळे महिलांनी सोन्या चांदीच्या राख्यांना प्राधान्य दिलेलं आहे आणि तिकडची ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। आज रक्षाबंधन आहे आणि राखी पौर्णिमेला बऱ्याचशा बहिणी आपल्या भावांना सोन्या चांदीच्या राख्या बांधत असतात, त्यामुळे सोनारांच्या दुकानामध्ये सुद्धा गर्दी झाल्याचं दिसतंय। याचाच आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। बहीण भावाचं नातं जपणारा सण म्हणजेच रक्षाबंधन आणि या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आज जळगाव शहरातील सराफ बाजारात सोन्याची आणि चांदीची राखी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचं पाहायला भेटतंय। अनेक बहिणी इथं आपल्या भावासाठी सोन्याची आणि चांदीची राखी पाहत आहेत आणि या सोन्याच्या व चांदीच्या राखीच्या माध्यमातून आपल्या भावाला रक्षाबंधन सण साजरा करत असतानाच एक अनोखं गिफ्ट म्हणून हे बहीण यावेळेस सोन्या आणि चांदीच्या राखीची पसंती या ठिकाणी दिसत आहे। आपल्यासोबत एक बहीण जोडलेली आहे, आपण थेट तिच्याशी संवाद साधूया। काय सांगणार तू, आज तुझ्या भावासाठी राखी घ्यायला या सराफ बाजारात आलेली आहेस? रक्षाबंधन हा सण आपण एक बहीण भावाच्या पावित्र्याचं नातं जपतो या सणानिमित्त। तसेच हा फक्त एक धागा नसून एक बहीण भावाच्या बहिणीचा भावावर एक हक्काचा, एक प्रेमाचा अधिकार असतो आणि हा सण भावाला जबाबदारीची जाणीव करून देत असतो की आपल्या बहिणीचं रक्षण करायचंय। तर कधीपासून विचार करत होते भावासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचंय, म्हणून त्याला सोन्याची किंवा चांदीची राखी घ्यायला आलेली आहे। त्याचप्रमाणे आपल्यासोबत सुवर्णनगरीत जे व्यावसायिक आहेत आकाश भांगाडे ते आपल्यासोबत जुडलेले आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। आकाश दादा, आज रक्षाबंधन आहे आणि या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या राख्या या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहायला मिळते, काय सांगणार? आज रक्षाबंधनाचा मुहूर्त आहे। आज बहीण आपल्या भावासाठी राख्या घ्यायला आलेली आहे। कोणी सोन्याची राखी घेत आहे, कोणी चांदीची राखी घेत आहे। कार्टून राखी त्यात आपल्याकडे उपलब्ध आहे। डोरेमॉन, पोकेमॉन सगळे वेगवेगळ्या विविध प्रकारच्या राखी आपल्याकडे उपलब्ध आहे। तर या अर्ध्या ग्रामपासून सुरुवात आहे, म्हणून लोकांनी सकाळपासून आता गर्दी सुरू केलेली आहे। कमी भावाची संधी साधून बहीण आपल्या भावासाठी किंवा भाऊ आपल्या बहिणीसाठी विविध प्रकारचे गिफ्ट्स घेत आहे। भावाची व बहिणींची सराफ बाजारात गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।